नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. प्रसन्न मनाने दिवसाची सुरुवात केली. घरातलं सगळं आवरून छानपैकी साडी नेसून चालत चालत माहेरी आले. भावाकडे आज चंपाषष्ठीचा कुळधर्म होता. मी आणि माझे मिस्टर दोघंजणं मेहून म्हणून जेवायला होतो. तसंच मुलंसुद्धा होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये आजूबाजूचा परिसर दिसतो आहे. खूप छान ऊन पडलेलं होतं. सकाळचे 11:15 वाजलेले होते. राधिका पुरणपोळीचा छानपैकी स्वयंपाक करत होती. भावाची पूजा होऊन तळी आरती भरण्याची तो तयारी करत होता. आज सुट्टी पण होती, त्यामुळे सगळे मुलं जमून सगळ्यांनी मिळून खंडोबाची तळी भरली. राधिकाने नैवेद्य वाढला. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली. तामनामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यामध्ये भंडार म्हणजे हळद भरली. त्यानंतर मध्यभागी तांब्यात सुपारी, नाणं, पानं, नारळ ठेवून कलशासह पूजा केली. सगळ्यांनी हात लावून ताम्हण वर उचलून 3 वेळा कपाळ टेकवलं आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणून जय जयकार करून खंडोबाची तळी भरली. आणि हे म्हणताना हातामध्ये दिवटी बुदली असते, ती घेऊन बाहेर नेऊन ठेवली. गुळ खोबऱ्याचा सगळ्यांना प्रसाद दिला. त्यानंतर आरती केली. जेवणामध्ये पुरणपोळी, वांग्याची भाजी, पातळ भाजी, पंचामृत, चटणी, कोशिंबीर, कांद्याचे भजे, वरण भात असा सगळा नैवेद्य होता. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. राधिकाने माझी ओटी भरली आणि अशा प्रकारे चंपाषष्ठीचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. धन्यवाद.